राज्यभर जवळपास सगळेच बिघाड झालेले आहेत असे काही विषय येत आहेत आणि त्यामुळे विजेची खूप टंचाई निर्माण झालेली आहे। प्रत्येक माझ्याही मतदारसंघामध्ये रोज जे 8 लाईट बंद केली जाते ती जास्त प्रमाणात तिचं कंटिन्यूशनमध्ये जे एकसारखी लाईट येते ती येत नाही आहे, ती सारखीच बंद केली जाते आणि त्यामुळे कमीत कमी रोज जर 200 फोन येत असतील तर त्यातले 100 फोन हे लाईटच्या संदर्भात येत आहेत। तर हे औष्णिक वीज निर्मितीचे प्रकल्प तांत्रिक कारणामुळे बंद पडलेत असं सांगितलं जात आहे आणि पाऊस नसल्यामुळे हायड्रोचे प्रकल्प बंद केले जात आहेत, ते खरं आहे का? माननीय अध्यक्ष महोदय, मध्यंतरीच्या काळामध्ये आपला कोराडीचा जो 660 मेगावॅटचा संच आहे तो काही काळ बंद होता। म्हणजे 12 तारखेला 21:46 पासून 13 तारखेला 4 वाजेपर्यंत, 17 तारीख ते 19 तारीख असा तो बंद होता। नाशिकचाही संच असा, हे तिन्ही चारी संच मध्ये 2-2, 3-3 दिवस बंद होते। ते जरी बंद असले तरीही आपला जो मिड टर्म वीज खरेदीचा करार आहे त्या करारामुळे या संचाला रिप्लेस करणारी सगळी वीज ही आपण त्या ठिकाणी विकत घेतली। दरम्यानच्या काळामध्ये सुदैवाने कोयनेमध्येही आपला जो महानिर्मितीला अलॉटेड कोटा आहे तो कोटा बाकी होता, त्या कोट्याचा वापर करून आपण ॲडिशनल वीज निर्मिती केली। त्यामुळे या दरम्यान एकही दिवस आपण भारनियमन केलेलं नाही। आपण जो विषय सांगताय तो विषय काही ठिकाणी जो होतोय याची 2 कारणं आहेत। पहिलं, आता आपण फिडर सेपरेशन केलेलं आहे आणि फिडर सेपरेशन झाल्यानंतर ज्या लोकांनी शेतीच्या फिडरवर घराची लाईन टाकलेली आहे त्या लोकांना त्रास होतोय, कारण फिडर सेपरेशन नंतर आता आपण 75% शेतकऱ्यांना दिवसा वीज देतो आणि त्यामुळे नंतरच्या काळामध्ये आपण ज्यावेळेस शेतीचं फिडर बंद करतो त्यावेळी ज्या लोकांनी त्या फिडरवरनं घरची वीज घेतलेली आहे त्या लोकांना असं वाटतं की लोड शेडिंग आहे, ते लोड शेडिंग नाही। त्या लोकांनी जे आपलं सेपरेटेड फिडर आहे, म्हणजे ज्या फिडरवरनं आपण उद्योगाला किंवा घरगुती करता वीज देतो त्याच्यावर जाणं अपेक्षित आहे। तशा प्रकारे आपण त्यांना सांगतो देखील आहे। काही प्रमाणात लोक चालले देखील आहेत, पण ज्या ठिकाणी लोक जात नाहीत त्या ठिकाणी हा प्रॉब्लेम येतो आणि त्यांना असं वाटतंय की कुठेतरी लोड शेडिंग होत आहे। दुसरा, आपण ज्यावेळी अशा प्रकारचं फेलियर झालं त्या फेलियरमध्ये आपण वेगवेगळ्या स्रोतातनं जी काही वीज घेतली ती वीज घेतल्यानंतर काही ठिकाणी हेही लक्षात आलं की मोठ्या प्रमाणात अचानक ही सगळी वीज आल्यामुळे 2-3 ठिकाणी हेही खरं आहे की ट्रान्सफॉर्मर फेलियर झालं, पण ते आपण लगेच रिप्लेस केलं। मात्र कुठेही लोड शेडिंग आपण केलेलं नाही। उलट आत्तापर्यंतचा रेकॉर्ड जवळपास 32,000 मेगावॅट 32,000 मेगावॅटचा लोड देखील आपण पूर्णपणे त्या ठिकाणी सॅटिस्फॅक्टरी अशा पद्धतीनं त्याचा पुरवठा केलेला आहे। आणि आता तर आपण या पद्धतीनं प्लॅनिंग केलं आहे की पुढच्या 5 वर्षामध्ये आपण जवळपास 45,000 मेगावॅटपर्यंत जातो। विकास ठाकरेजी। अध्यक्ष महोदय, नागपूर जिल्ह्यामध्ये कोराडी औष्णिक केंद्र आहे आणि तेथे वीज निर्मिती होते आणि असं असताना सुद्धा या उन्हाळ्यामध्ये नागपूर शहरातल्या अनेक भागामध्ये रात्रीच्या वेळेस 7-8 तास वीज नव्हती आणि त्यामुळे लोकांचा जमाव त्या MSEBच्या सबस्टेशनवर जायचा। दुसऱ्या दिवशी अधिकाऱ्यांची विचारणा केली असता त्यांचं सांगायचं की इथे कुठे ट्रान्सफॉर्मरसाठी निधीचा अभाव आहे, आमच्याजवळ मनुष्यबळ नाही आणि हा त्रास सातत्यानं 2 महिने झाला। आणि मला वाटते की यावर सरकार काय उपाययोजना करणार आहे आणि जे अधिकारी सामान्य जनतेला जे उत्तर देत होते की निधीचा, तर मला वाटते की निधीचा अभाव असू शकत नाही, कारण की ऊर्जा मंत्री साहेबच आमच्या नागपूर शहराचे आहेत। तर निधीचा अभाव नाही तर मग याच्यात चुकी कोणाची आहे? जे कामचोर अधिकारी आहेत ते लोकांचे फोनसुद्धा उचलत नाही, तुमचा वायरमॅन लाईनमन असतो तो सुद्धा फोन उचलत नाही, तर मग लोक जमा होऊन त्या सबस्टेशनवर जाऊन ते सबस्टेशन पेटवण्याची भाषा वापरतात, पोलीस तिथे जमा होतात। तर मला वाटतं हे सर्व प्रकरणं 2 महिने नागपुरात चालले आणि याची चौकशी व्हावी आणि जर खरं असेल तर या सुधारण्यासाठी सरकारकडे काय उपाययोजना आहे याचं उत्तर द्या।
माननीय अध्यक्ष महोदय, सन्मान्य आमदार विकास ठाकरेजी सांगतायत त्यात काही प्रमाणात वस्तुस्थिती आहे. मुळामध्ये आपल्याला माहिती आहे की यावेळेस एक्सटेंडेड उन्हाळा आहे आणि या एक्सटेंडेड उन्हाळ्यामुळे आपली मागणी ही खूप पीकवर गेली. म्हणजे आपण जर विचार केला तर साधारणपणे मागच्या वर्षीशी आपण कम्पेअर केलं तर काही प्रमाणात 4000 मेगावॅटनी मागणी वाढली आहे. हे का मोठं आहे तुम्हाला सांगतो की अख्खं केरळ राज्य जे आहे या अख्ख्या केरळ राज्यामध्ये 6000 मेगावॅट वीज यूज होते आणि 6000 मेगावॅटच्या वर गेलं तर त्या ठिकाणी आता लोड शेडिंग चाललं आहे. आणि महाराष्ट्रामध्ये नुसतं पीक जे आहे त्यातही 4000 मेगावॅटनी आपली डिमांड वाढली. त्याची पूर्तता आपण केली. पण हा जो सगळा नागपूरचा भाग आहे या भागामध्ये 2 सबस्टेशनची निर्मिती आपल्याला करायची आहे. कारण जे सबस्टेशन आहे त्याच्यावर ज्यावेळेस पीक लोड वाढतो त्यावेळी त्याचं फेलियरचं प्रमाण आहे. या संदर्भात माझ्याही मतदारसंघातला प्रॉब्लेम आहे. म्हणजे केवळ तिथे नाही, त्यातला एक मेजर माझ्याही मतदारसंघावर त्याचा परिणाम आहे. पण त्यामध्ये प्रॉब्लेम हा होता की 2 आपण सबस्टेशन मंजूर केले, त्याची जागा मिळत नव्हती. मी आता त्याची बैठक घेऊन त्या जागा त्यांना मिळवून दिलेल्या आहेत. त्याचं कामही आपण करणार आहोत. ते काम झाल्यानंतर त्या ठिकाणी ज्यावेळेस हा लोड डिस्ट्रीब्यूट होईल सबस्टेशनवर त्यावेळी हे फेलियरचं प्रमाण हे पूर्णपणे त्या ठिकाणी संपेल. मात्र आपण जे सांगितलं की फोन उचलला नाही वगैरे असं जर असेल तर कारवाई केली जाईल. समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.